न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार असून त्यांच्या हस्ते 52,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे। गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित 29,400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचं लोकार्पण आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होईल। गोरेगाव मुलुंड रस्त्यावरचा जुळा बोगदा, ठाणे बोरिवली दरम्यानचा बोगदा तसंच नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल। त्यानंतर पंतप्रधान लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पण करतील। मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून संध्याकाळी ते इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉक्टर परिणय फुके, अमित गोरखे, डॉक्टर प्रज्ञा सातव, कृपाल तुमाने, भावना गवळी, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, सदाभाऊ खोत आणि मिलिंद नॉर्वेकर विजयी झाले आहेत। विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर जितेंद्र भोळे यांनी काल याबाबतची घोषणा केली। 7 राज्यांमधल्या 13 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 10 जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं। पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचे मोहिंदर भगत हे विजयी झाले आहेत, तर हिमाचल प्रदेशमधल्या देहरा मतदारसंघात काँग्रेसचे कमलेश ठाकूर जिंकले आहेत। पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट, दक्षिण, बागडा आणि मणिकताल या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर हिमाचल प्रदेशच्या नलगडमध्ये काँग्रेस आणि हमीरपूरमध्ये भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर झाली असून येत्या 26 जुलैपासून स्पर्धेला सुरुवात होत आहे। यावेळी एकूण 112 भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत। भारतातून 66 पुरुष खेळाडू आणि 47 महिला खेळाडू या स्पर्धेसाठी पॅरिसला जाणार आहेत। 2022च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर 7 पदके होती। हा होता आजचा बातमीनामा। पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात। तोपर्यंत नमस्कार।